हाय मैत्रिणींनो, फ्राईड राईस बनवायचा आहे? टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. चला तर मग आज आपण बघूयात फ्राईड राईस. आज आपण अगोदर फ्राय पॅनमध्ये 2 टेबलस्पून डाळ आणि 2 टेबलस्पून उडदाची डाळ हे व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आहे. आणि हा जो फ्राईड राईस आहे तो करायला अगदी सोपा आहे आणि खायलाही टेस्टी लागतो. तर मग आज आपण सोप्या पद्धतीतला फ्राईड राईस तयार करणार आहोत. आपलं उडद डाळ आणि डाळ्या ज्या आहेत त्या भाजून झालेल्या आहेत. त्यानंतर थोडंसं खोबरं आपल्याला त्याचे चिप करून टाकायचे आहेत व 5 ते 6 काळी मिरी टाकायचे आहेत. ते सुद्धा व्यवस्थित लालसररित्या भाजून घ्यायचं आहे. हे थोडं भाजायला वेळ लागतो पण खायला पण टेस्ट छान देतं. त्यामुळे हे सगळं जे आहे ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. अगोदर आपल्याला याचा सुका मसाला तयार करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला स्टीम राईस त्या मसाल्यात फ्राय करायचं आहे, त्यालाच म्हणतात फ्राईड राईस. त्यानंतर आपल्याला याच्यात 1/4 वाटी जी आहे तर त्याच्यामध्ये तीळ घ्यायचं आहे व तीळ पण याला व्यवस्थित भाजायचं. तीळ आपण हे लास्टला का घेतली, कारण तीळ हे पटकन जळतात, त्यामुळे आपण हे शेवटला भाजायला घेतलेत की जेणेकरून हे आपलं जळू नये. असं व्यवस्थित लालसर सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते भाजून झालेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चिंच, त्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याचे तुकडे आणि 4 ते 5 लाल मिरच्या, लाल सुक्या मिरच्या. लाल सुक्या मिरच्याने टेस्ट ही खूप छान येते, त्यामुळे आपण वाळलेल्या सुक्या मिरच्या आहेत त्या घेतलेल्या आहे. आपण हा जस्ट कोरडा मसाला बनवतो आहे अगोदर, त्यामुळे लाल सुकी मिरची तर ही लागणारच मसाल्यासाठी. ओके, तर हे सर्व व्यवस्थित असं भाजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे भाजून असं तयार झालेलं 5 मिनटं थोडं थंडगार होऊ द्यायचं आहे की जेणेकरून आपण जेव्हा बारीक करू तेव्हा ते एकमेकांना चिटकणार नाही. असं हे थंड झालेलं आहे, त्यामुळे बघू शकता. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकायचं आहे सगळं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे ॲट द लास्ट आणि ते बारीक करायचं आहे. हे जो मसाला आहे तो जास्त बारीक नाही करायचा आहे, थोडासा जाडसर राहू द्यायचा आहे की जेणेकरून आपलं दाताखाली आले की टेस्टी अगदी छान लागते. बघू शकता मी जास्त बारीक नाही केलेलं आहे, थोडंसं जाडसर केलेलं आहे कारण की त्याच्यामध्ये तीळ आहे. त्यामुळे असं व्यवस्थितरित्या आपण बघायचं आहे. आपल्या आवडीनुसार जाड बारीक हे ठेवायचं आहे, पण शक्यतो थोडंसं नॉर्मल जाड हे असलेलं चांगलंच. त्यामुळे मी 1 ते 2 वेळेस याला मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतलेलं आहे. त्यामुळे जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीकही नाही, थोडंसं नॉर्मल हे जाडसरच त्याला राहू द्यायचं आहे. आता फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि तेल आणि तूप दोन्ही मिक्स घ्यायचं आहे, याने टेस्टी छान येते. व्यवस्थित मिक्स झालं, तेल आणि तूप विरघळल्यानंतर त्याच्यात मोहरी, थोड्याशा डाळ्या, त्यानंतर थोडं उडद डाळ हे सगळं फ्राय करायचं आहे. हो, उडद डाळने ही टेस्टी छान येते आपल्या जो फ्राईड राईस आहे त्याला. त्यानंतर हे व्यवस्थित असं तळल्यासारखं होतं आहे, मोहरी पण कडकडली आहे. त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे. शेंगदाणे हे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार टाकायचे आहेत, नाही टाकले तरी चालतात. आता हे व्यवस्थित असं लालसर भाजले गेलेलं आहे. आपले शेंगदाणे पण व्यवस्थित भाजायचे आहेत. अशा रीते हे आपण व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता सगळं असं व्यवस्थित लाल झालं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यात 10-12 काजू आणि 2 ते 3 लाल मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर हे पण व्यवस्थित असं मिक्सअप करायचं आहे. हे असं मिक्स झालेलं आहे, बघू शकता. सगळं व्यवस्थित लालसर भाजलं गेलं. त्यानंतर आपल्याकडे स्टीम राईस असतो, म्हणजे डायरेक्ट शिजवलेला भात याच्यामध्ये टाकायचा आहे 1 वाटी आणि आपण जो तयार केलेला जो मसाला होता तो वरतून आपल्याला याच्यात टाकायचा आहे. आणि हा मसाला टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर मीठ ॲड करायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित हलवायचं आहे, मिक्स करायचं आहे. हा जो काही मसाला आहे ना तो वेगळ्या पद्धतीचा आहे, त्यामुळे टेस्टी छानच येते. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे वरतून तुपाची धार आणि आपला फ्राईड राईस हा तयार झालेला आहे. सो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा.